ज्याला बघावा तो मोबाईल मध्ये घुसली. तिकडे बघा पाहुणी आली ती डायरेक्ट मोबाईल पाया परायला गेले. सगळे पैसे देंगे. ये है सच बोलने वाली गाड़ी, ठीक है. ये जलती है तो आदमी सच बोलता है. तो मैंने कुछ नहीं किया. जाम मोठी समस्या. कपडे नाही निजेजवळ हल्ली घालायला. ती माझे कपाटात घुसले हल्ली. 8 वाजलं ना, आज जागरण हन. अजून रेडी नाही झालो. मी झोपलेलो होतो. मी आता उठल्यावर जायचा काकांच्या इथं. काकांनी फोन पण केलेला. तर मला चपात्या करायच्या होत्या, मी केल्या नाही. मी झोपलो. मम्मीला सांगल्या करायला. आता जातो काकांच्या इथं. रेडी होतो पहिले आणि मग जातो काकांच्या इथं. चानू भेटलं का नाही कपडे? तुझ्याला कपडेच नसतील. अजून यो बाजूचा कपाट अख्खा भरले ना, कपडे नाही भेटत तिला. गायजो ये मेरा कपडा आहे. गायजो जो माझ्या कपाटाने कपडा आहे. गायजो मेन प्रॉब्लेम असा झाले की तिला माझं कपडेच होत नाही. ती शिलाई काढून पण तिला होत नाही हल्ली. बिचारी जाम परेशान झाले. कपडे शिलाई काढून काढून घालायला लागतात. तुझे मुलं तू माझ्या कपड्याने शिलाई मारून घालत बिंदास. मीनी शिलाई काढत बसायचा. रेडी झालो. आता जायचं काकांच्या इथं. मला जाम कंटाळा आलेला तयारी करायला. मी तोंड पण धवला नाही. तसाच वर्षा पावडर बिवडर लावून तोंडाला थोडीशी फिनिशिंग दिली. आता जातो काकांच्या इथे. 9 वाजतला असतील. जेवलो नाही अजून. काकांच्या इथे जाऊन जेवायचं पण. त्याच्यानंतर काही असेल कार्यक्रम, गाणी बोलायचं असतील, काही नाचतील वगैरे, त्या सगळ्या मी दाखवीन आता पुढं. चला काकांच्या इथे जातो. ओंकार जेवायला बसले. ओंकार जेवायला बसले. जेवण वाढत आहे. माझी आत्यानी जेवण बनवलं. ही आमची सगळ्यांची लाडकी आत्या, राधा आत्या. सगळ्यां बारकी. आता झाले मोठे. म्हणजे सगळ्या आत्यांपेक्षा बारकी आत्या आमची. तो ओंकारचा सीन सांगायचा. याची ती मावशी, आमची आत्या याची मावशी. तर याला पहिला पापड, याला पाहिजे हा पापड. तर तो सांगतो पावशी. म्हणजे एकदम शॉर्ट फॉर्म मध्ये त्याचं काम. मावशी पापड नाही, पावशी. बाबोचं काहीतरी मत मोबाईल बद्दल. बाबो सांग. मोबाईल बघणाऱ्यांबद्दल काय मत आहे? मोबाईल बघणाऱ्यांबद्दल तुझा मत सांग. ज्याला बघावा तो मोबाईल मध्ये घुसली. तिकडे बघा पाहुणी आली ती डायरेक्ट मोबाईल. अरे देवाला बघा काय करा. जो आला तो मोबाईल मध्ये घुसले. मग बोलाचा कोणी कोणचे? जाम मोठा प्रश्न यो. याचा उत्तर द्या जरा. प्रश्न सांगितले ना, त्याचं उत्तरच नाही. जो येतो तो मी पण ऑब्झर्व केले मोबाईल मध्येच घुसून. एकमेकांशी काही बोलायला आता त्यांना टॉपिक आपण द्यायला लागतील का, हा टॉपिक घ्या, याच्यावर आता आपण काहीतरी बातचीत करू. काय लगे लपवलं बाबो बोलला म्हणून. नंतर तुमचे गपचूप व्हिडिओ गाडी सबूत. बाबू बोलले त्याच्या बाजूला तुम्ही मोबाईल मध्येच बघता. ऍक्टिंग तो देखो. अरे तो बिचारा बोळा माणूस आहे हो. हा म्हणजे एकदम इनोसेंट. कणानच काहीच नाही त्याचा. छंद शेट मात्रे. तेव्हापासून मी बाहेरच होतो. बाप्पा बघा आमचा सेमच. सगळ्यांचं सेमच असतं. आमच्या दुसऱ्या काकांच्या इथं होता बाप्पा, तो पण सेमच आहे. आमच्या इथं असतं तो पण सेमच आहे. सगळ्यांचं सेमच असतं. वेरिका थोडी नाराज आहे. तिची पार्टनर नेहा आली नाही आज. नेहा दीदीला मिस करता. नेहांची मम्मी येले. ती काकू बसले. आली पण त्यांची मम्मी येले. आता त्यांच्या मम्मीलाच बरोबर फिरतात. त्यांच्या मम्मीला पार्टनर बनव तू. त्यांच्या मम्मीला पार्टनर बनव. आता मध्ये बघू का चालले. और फिर से काका व्लॉग में आते हुए. यांचा रील बनवायचं या ना आता आत्याला. ते आम्हाला जाम वर्षांनी भेटले अशी मस्ती करायला. तिला पण आवड आहे सगळ्याशी. पण आता
आता तिचं लग्न झाला. पहिले आम्ही सगळे एकत्रच असायचो, एकत्रच खेळायचो. बोल काही आत्याबद्दल. तो काका पण याच्यावर खेळाचा. अरे दिवाळीला ते आपला इच्छू कोणी कार्याला काका पण असायचा आमच्या. 7 रुपये वाटा भेटायचा. 7 रुपये वाटा भेटायचा. आता आमच्या आत्याला घाई झाली रील्स बनवायची. तिला चकचक सोन्याचा कडक कोणाच्या हे गाण्यावर रील बनवायचीच. आमची आत्या टीचर, आमचा काका डॉक्टर. टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट हाऊ टू मेक रील लेक्चर. रील बनवा ना, आपल्या गाणी बोलायचं. रील बनवायचे आणि फटाफट अजून गाणी पण बोलायचं ना मला. रील तर काढून झालं आत्याच्या जोडीला. आता गाणी बोलायचं ना आम्हाला. आत्या गाणी पण चांगला बोलतं, अभंग पण बोलतं. व्यवस्थित बोलते. मल्टी टॅलेंटेड आत्या आहे आमची. आणि काका पण मल्टी टॅलेंटेड. बँड पण वाजवू शकतं, गाणी पण बोलू शकतं. अजून काका हा क्रिकेट पण मस्त खेळतो. मॅन ऑफ द मॅच तर त्याला असतोच. त्याला बघून असं कोणी बघल्याने बोलणार नाही का? पण त्याला कोणी बघल्यावर बोलणार नाही का डॉक्टर? म्हणजे तो असा एकदम मस्तीच्या मूड मध्ये जास्त आहे कावा पण. फक्त दवाखान्याचा टाइम सोडून. हा बाबा दवाखान्यात एकदम डेंजर जायच. कोण दवाखान्यात जे वाट लावून सोडतं काका. अशी बडबड करत ना डेंजर. तेव्हा तो पक्का स्ट्रिक्ट असतं. ऍज अ पेशंट जेव्हा आम्ही असतो ना तेव्हा आम्हाला पण सॉरी जाम डेंजर काम आहे त्याचा. म्हणजे जर पेशंटनी त्याची एक पण बात मांडली नाही ना मग त्याची वाट. वेदिका आज काही जास्तच नाराज. कणाला येत नाही रील्स काढायला नाही, गाणी म्हणजे जबरदस्ती तिला बोलवायची. चाल आवरत तिला मान लागल्या ना मग तुला गाणी बोलायचं. गलत केलं काकानी. या बघ अख्खी पावडर ओढली. तोंडाला कोण लावणार आता ही पावडर? तुम्ही लोक लावित पण नाही ना पावडर. आम्ही हीच लावतो. पावडर ना तुम्ही त्या फाउंडेशन लावून येता. नाही ब्लॉग बनवायला कोण फाउंडेशन लावून येईल? पावडर वेस्ट नाही जाऊन देत, पुरेपूर उपयोग पावडरचा. देखो आप ये खरीदी कर दो. दोन्ही हात दाखव. फरक बघा बाबा बिफोर आफ्टर. यो बघा मोबाईल बघा या ना ह काही आता. काकू का बोलता? मम्मी का बोलता? हा जोरात बोल ना असा. गणपतीची जागरण नाही आली आम्ही. हा अरे पोरी गाणी बोलतात बस गे बघतो. हा हे बघ काकू पण मोबाईल वालीच.
मोदक चोराचा परिणाम. प्रसाद आशीर्वाद दिला नाही. CCTV मध्ये कैद झाले. अजून 11च वाजले. 12ची आरती आहे. 1 तास अजून गाणी बोलायचा. 11:15 वाजल्यान. प्रॅक्टिस चालूच आहे. स्टेप्स विचार करतात त्या. वेदिका काही गाणी पण नाही बोललो मी गाणी. छुट्टी हुई थी अब मैंने निकाल दिया अपने खूबसूरती से. रशानो पाय देऊन तो मला जरा बाबोला रावला नाही. शेवटी ढोलकी जेवणला. दाखव ना चहा पिऊन कसा पिताय. मेन सिंगर तर आता आले. तवापासून शांत असणारे लोकांना आता उत्साह आले. यांचं काहीतरी चालू आता तिघांचाच. कला म्हणजे कोण तुम्हाला बघणार. युट्यूब चॅनलची ऑल फ्रेंड. मी व्हिडिओ काढायला आलो बंद करतात. बंद चालू लास्ट पर्यंत 15. तुम्हाला गाणी बोलायलाच लागल माझ्यासाठी. बोला ना गाणी. कंचा गाणी बोलवते म्हणजे क होणार असा बोलला तर. बाहेर बोलवत आम्ही. नाही मला जायचं बाहेर. मी इथंच राहणार आहो. बोलवले. नाही चांगला. पण ते प्रीतीताईनी चिंगलला ती वास वेगळी हातात. स्नॅप हिला जाम जरुरी आहे. तर त्याचं म्हणजे आवरा बोलवाला चालू आहे एका दोन तिरीचा. पैसे म्हणलं ते खोट. 12 वाजायला 10 मिनिटं मग आरती होणार. तोपर्यंत यांचा जुगारच चालू आहे. काका आता आले आमचा. गाणी बोलायला नव्हता तो कामाला गेलेला होता. मग जबरदस्ती चालाची. कलर बिलर असेल. शो बोला. शो आहे तीच झालं. जोर आहे. काहीतरी आरतीचा वेळ झाले ना. गोंगाट यांना घेतले इथं. ये है सच बोलने वाली गाड़ी. ठीक है. ये जलती है तो आदमी सच बोलता है. तो मैंने कुछ नहीं किया.
सांग कधी ग म्हणजे पाऊस पडल्यानंतर सगळ्यांना खाण्याचा मन करतो मका यांचे घरा बनले म्हणजे आपल्या घरा काच बनत नाही नाही तुमच्याकडे पहिल्यांदा बनले मी माझं प्रूफ मी सगळ्यात पहिले बोलले मक्का का भाजी आहे अरे एक कमी मार्क म्हणजे म्हणजे काहीतरी चांगलं बोलू ना आम्ही खातो तुम्ही नाही खात आई बोला आम्ही पहिल्यांदा विचार केला की डोंगरावरनं काहीतरी आणलं असेल म्हणजे मग असं डोंगराळ भागातली काहीतरी भाजी असेल असं वाटलं. मला पण असं पावसाळ्यात म्हणजे अरे पावसाळ्यात आपण भुट्टा खातो ना भुट्टा घ्यायची इच्छा होते तो मक्याची भाजी थोडी घ्यायची इच्छा होते पण तुला तो म्हणजे पदार्थ नाही वापस एकदा काही नाही सांगा अरे यार मी तिशा उरी बिरी मारून यांची व्हिडिओ काढायला आलतो याने चिडचिड झबकला वाटतं मला जाम मी मेहनत करून आलतो पण नाही माझ्या हातात गमती यांचा गेम अजून चालूच ना यांच्या गप्पा संपत नाही सगळ्या जुन्या आठवणी काढून काढून गप्पा मारतात जाम दिवसाने एकत्र बसल्या सगळी नाही चला मग आता जातो घरा बाय